होळी रे होळी पुरणाची पोळी. चला तर मग पाहूयात पुरणपोळीची रेसिपी. पहा आपली पुरणपोळी एकदम सॉफ्ट मुलायम झालेली आहे. भरपूर पुरण भरून बनवलेली पुरणपोळी. इथे अर्धा किलो डाळ मी भिजवलेली आहे, रात्रभर भिजवलेली आहे. एकदम मऊसूत भिजलेली आहे. बघ पहा नकाने तुटू शकते इतकी डाळ भिजवली पाहिजे. आता डाळ शिजवण्यासाठी मी इथं अर्धा किलो डाळीसाठी इथं 2.5 ते 3 लिटर पाण्याचा वापर केलेला आहे. आणि ते पाणी आपल्याला उकळून त्यात डाळ घालायची आहे. जर आपण गार पाण्यामध्ये डाळ शिजवलो तर ती डाळ लवकर शिजणार नाही, म्हणून उकळूनच घ्यायचं नेहमी. तेलामुळं डाळीला मऊपणा येतो, म्हणून तेल थोडंसं घालायचं आणि हळद घालायचं. हळदीमुळं सुद्धा कलर छान येतो, पुरणपोळी आपली छान दिसते. डाळ शिजेपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात. अर्धा किलो डाळीसाठी इथे मी अर्धा किलो गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि त्यात 1 वाटी मैद्याचं पीठ वापर केलेलं आहे. मैद्याच्या पिठामुळं पोळी तुटू शकत नाही. थोडंसं जास्त टिकाऊ पीठ होतं, म्हणून मैद्याचं पीठ घालायचं. थोडं थोडं पाणी करून मळून घ्यायचं. पिठामध्ये थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे मी कलरसाठी. आणि जे मळते वेळेस पीठ ताटाला चिटकलेलं आहे ते काढण्यासाठी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. आणि त्याच्यावरती पीठ फिरवल्याच्या नंतर ते चिटकलेलं पीठ व्यवस्थित निघल्या जातं. ताटाला काही शिल्लक राहिलेलं नाही पीठ. एकदम ताट आपलं व्यवस्थित सुंदर दिसायला लागलं. आणि थोडंसं पिठावरती तेल घालून व्यवस्थित मळून घ्यायचं. जितकं जास्त तुम्ही पीठ मळाल तितकी पुरणपोळी मऊ होती. एकदम मऊ लुसलुशीतपणा येतो पुरणपोळीला, म्हणून पीठ खूप जास्त तिंबून व्यवस्थित मळून घ्यायचा. पहा आपलं पीठ जवळपास आता मळून होत आलेलं आहे. थोडंसं पाण्याचा वापर करून पुन्हा एकदा मऊ करून घेऊयात पीठ. मऊ एकदम झालं की मग 1 तास मुरण्यासाठी आपण बाऊलमध्ये ठेवूयात. बाऊल घेतलेला आहे मी इथं. पीठ मुरेपर्यंत आपण गूळ चिरून घेऊयात. आणि पुरणपोळीसाठी गूळ कुठला वापरायचा आहे ते पण आपण पाहूयात. पहा पुरणपोळीसाठी हा स्पेशल गूळ मिळतो. खूप छान चव असते या गुळाची. एकदम गोड गुळ असतं हे आणि कलर पण छान असतो. अशा गुळामुळं पुरणपोळीला रंग छान येतो आणि खायला पण चवदार पोळी लागते, म्हणून हा गुळ वापरायचा शक्यतो. नाही मिळाला तर तुम्ही विदाऊट केमिकल कुठलाही गूळ तुम्ही वापरू शकता. काळा गूळ वापरल्यास जास्त पुरणपोळी काळी दिसते, त्यासाठी असा गूळ पुरणपोळीसाठी वापरायचा. आता डाळ शिजली काय पाहू. डाळ एकदम मऊ शिजलेली आहे, तर त्यातलं आपण पाणी काढून घेऊयात. डाळ शिजून झालेली आहे. पहा एकदम सुंदर दिसायला लागली डाळ शिजून. आता ह्यातलं आपण पाणी काढूयात. पाणी काढण्यासाठी इथे मी पुरणपोळीची चाळण घेतलेली आहे, त्याखाली पातेलं ठेवलेलं आहे. डाळ शिजलेलं पाणी फेकून न देता त्याची कटाची आमटी आपण बनवूयात. चला गूळ आणि साखर घालून पुरण शिजून घेऊयात. पुरण शिजायला 15 ते 20 मिनिटामध्ये पुरण शिजून आपलं तयार होईल. सतत ढवळत राहायचं, म्हणजे पुरण खाली लागणार नाही, करपणार नाही ह्याची काळजी घ्यायची. कारण साखर आणि गूळ असल्यामुळं खाली लागण्याची शक्यता असते. पुरण आपलं होत आलेलं आहे, पाहू शकता. कमीत कमी वेळेमध्ये आपलं पुरण तयार होत आलेलं आहे. ह्या पद्धतीनं जास्त वेळ लागत नाही. आता घालूयात विलायची, जायफळ आणि सोप पावडर टाकलेली आहे मी. थोडंसं जायफळ किसून घालूयात, जायफळाची चव छान लागते. आता मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झालेलं आहे आणि पुरणसुद्धा होत आलेलं आहे. या स्टेजला आपण गॅस बंद करूयात. तसंच गरम गरम पुरण आपण तयार करून घेऊयात. पहा ह्या वाटीच्या सहाय्याने लवकर आपलं पुरण तयार होतं. इतक्या कमी वेळेमध्ये पुरण आपलं तयार झालेलं आहे. आता लगेच आपण पुरणपोळी तयार करूयात. पिठाचा गोळा जास्त मोठा घ्यायचा नाही, छोटासाच घ्यायचा, मध्यम आकाराचा. मी दाखवते तेवढा घ्यायचा आणि त्याची गोल अशी पारी बनवून घ्यायची. आपल्याला पुरण भरण्यास सोपं पडेल अशी पारी घ्यायची. आणि जितकं पीठ घेतलं होतं तितकंच पुरण आपल्याला घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि ते पुरण आपल्याला भरून घ्यायचं आहे पारीमध्ये. हलक्या हाताने असं दाबून भरून घ्यायच्या आणि त्याच्या कडा जवळ करायच्या संपूर्ण. आणि मग बंद करायच्या कडा आणि पुरणपोळी आपण लाटून घेऊयात. पुरणपोळी लाटण्यासाठी खाली थोडंसं सुकं पीठ आपल्याला टाकावे लागेल, कारण पोळपाट्याला पोळी चिटकण्याची शक्यता असते, म्हणून पीठ टाकायचं थोडंसं. असं घोळून घ्यायचा पूर्ण पिठामध्ये आणि मग पोळी आपण लाटूयात. पोळी लाटतेवेळी जास्त फास्ट लाटणं फिरवायचं नाही, हलक्या हातानेच आपण पुरणपोळी लाटून घेऊयात, कारण ती फुटणार नाही.
आणि तसंच एका बाजूला मी तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. पोळी लाटेपर्यंत आपला तवा गरम होईल. पहा पोळी किती छान लाटल्या जाते. एकदम गोल गरगरीत पोळी आपली तयार झालेली आहे. आणि ही पोळी तुम्ही अशी खाली टाकली फेकली तरी माझी पोळी फुटणार नाही याची गॅरंटी आहे. पाहू शकता तुम्ही. पहा पुरणपोळी टाकलेली आहे. जेव्हा पुरणपोळी आपण तव्यावर टाकतो त्यावेळेला बुलबुले यायला पाहिजे वरतून, तेव्हा पोळी उलटून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित भाजल्या जाते, कच्ची राहत नाही आणि तेल लावल्यावर सुद्धा ती छान दिसते. पहा किती मस्त फुगायला लागली आपली पोळी. एकदम टम्म फुगलेली आहे. भरपूर पुरण भरून पोळी केलेली आहे. असं तेल सोडून दोन्ही बाजूने व्यवस्थित पोळी भाजून घ्यायची, करपणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. पहा पुरणपोळीला किती कलर सुरेख आलेला आहे. पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त दिसती. अशाच पद्धतीनं आपण संपूर्ण पुरणपोळी बनवून घेऊयात. पोळी भाजून झालेली आहे. एका ताटात काढलेली आहे मी पोळी. चला, पोळी किती सॉफ्ट आणि मऊ मुलायम झालेली आहे. एकदम भरपूर पुरण भरून पोळी बनवलेली आहे आपण. चला, होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी सुरेखाज किचनला सबस्क्राईब करा.